जबरदस्तीचे लग्न भाग 23. आर्यन घरी आला आणि थेट त्याच्या खोलीत गेला आणि त्याच्या हातातले पॅकेट बेडवर ठेवले आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. काही मिनिटांनी कृतिका तिची शॉपिंग बॅग घेऊन तिच्या खोलीत आली आणि बॅग सोफ्यावर ठेवली आणि सोफ्याच्या एका बाजूला बसली. मग तिची नजर बेडवर ठेवलेल्या पॅकेटवर पडली. ते पॅकेट पाहून कृतिका प्रथम सोफ्यावर ठेवलेल्या तिच्या शॉपिंग बॅग्सकडे पाहत होती. हे कोणी आणले? कदाचित आर्यन माझ्यासाठी भेटवस्तू आणली असेल. ती आनंदी झाली. ती पटकन सोफ्यावरून उठली आणि बेडजवळ आली आणि ते पॅकेट उचलून उघडू लागली. पॅकेटमध्ये एक सुंदर लाल रंगाचा लेहंगा आणि मॅचिंग दागिने होते. तो लेहंगा पाहून कृतिका खूप आनंदी झाली. मग तिला तिच्या कमरेवर कोणीतरी हात ठेवल्याचे जाणवले. कृतिकाचे हास्य आणखी मोठे झालं. वाव, लेहंगा खूप सुंदर आहे. ती लेहंगाकडे पाहू लागली. तिने आर्यनला पूर्णपणे इग्नोर केले, ज्यामुळे तो चिडला. आर्यन म्हणाला, काय यार बायको, लेहंगा आणलेलाचे पण थोडं कौतुक कर. आणि कृतिकाच्या कांद्यावर डोके ठेवून तिच्या पोटाभोवती हात गुंडाळले. कृतिका हसत आर्यनला म्हणाले, ठीक आहे बाबा, तू खूप चांगला आहेस आणि तुझी निवडही. आता मी आनंदी आहे. आर्यन, मला सोड. मला फ्रेश व्हायला जायचं आहे. पण आर्यन तिला अजिबात सोडून जाण्याचं मनस्थितीत नव्हता. त्याने कृतिकाला जवळ ओढले आणि तिच्या कानात हळुवारपणे कुजबुजला. बायको, ज्याने तुला भेटवस्तू दिली आहे त्याला तू काहीतरी द्यायला हवे असे तुला वाटत नाही का? असे म्हणत त्याने कृतिकाच्या कानाच्या कोपऱ्याला ओठांनी चुंबन घेतले. कृतिकाचे हृदय जोरात धडधडू लागले आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. आर्यन पुढे काही करू शकण्यापूर्वीच कृतिकाने आर्यनला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण आर्यन त्याच्या जागेवरून हलला नाही आणि तिच्या अयशस्वी प्रयत्न पाहून हसला. बायको, तुला वाटतं का तू मला तुझ्यापासून दूर ढकलू शकशील? असे म्हणत आर्यनने कृतिकाच्या गालांना चुंबन घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. कृतिका म्हणाली, तू खूप वाईट आहेस. तू नेहमीच माझ्या फायदा घेतोस. आर्यनने कृतिकाचे मनगट धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हणाला, मला सांग बायको, मी तुझं कसं फायदा घेतो? असे म्हणत तो खोडकरपणे हसायला लागला. त्याच्या डोळ्यात खोडकरपणा पाहून कृतिका आणखी चिडली. आर्यन, तू खूप जास्त घेत आहेस हा. मग आर्यनने तिला थांबवले. काय जास्त बायको? कृतिका म्हणाली, काही नाही. मग तिला काहीतरी जाणवले आणि तिने आर्यनला ढकलले आणि तोंडावर हात ठेवला आणि लगेच वॉशरूमकडे धाव घेतली. आर्यनला काहीच समजले नाही. आर्यन मनात विचार करत होता, तिला अचानक काय झाले? ती आजपर्यंत असे कधीही केले नाही. तो विचार करत होता तेवढ्यात कृतिका टावेलने चेहरा पुसत खोलीत आली. तिचा चेहरा पिकट पडला होता. आर्यन पटकन कृतिकाकडे आला आणि तिचे दोन्ही कांदे धरून तिच्याबद्दल काळजी करत तिला एक प्रश्न विचारला. अचानक तुला काय झालं? तू ठीक आहेस ना? काहीतरी विचार करत असताना तो पुन्हा म्हणाला, तू बाहेरून काहीतरी चुकीचं कळलं नाहीस ना? थोड्या रागात पुन्हा म्हणाला, खरं सांग, खोटं बोलू नकोस. बाहेर काय खाल्ले आहेस? जेव्हा आर्यनने कृतिकाला विचारलं, तिने आज मानसीसोबत पिझ्झा, बर्गर आणि पाणीपुरी खाल्ले होते. पण जर तिने आर्यनला सांगितलं तर तो तिच्यावर रागवेल असं विचार करत कृतिकाने लगेच नाही मध्ये मान हलवली. नाही, मी काहीही केले नाही. पण आर्यनला कृतिकाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही आणि तो तिच्याकडे पाहत म्हणाला, बायको, माझ्याशी खोटं बोलू नकोस. खरं सांग. पण जेव्हा इतकं बोलूनही कृतिका खरं सांगत नाही, तेव्हा आर्यन तिला सोडून रागात म्हणतो, तुला खरं सांगायचं नाहीये ना? सांगू नकोस. मी आत्ताच आई आणि मानशीला विचारून येतो. असं म्हणत तो खोलीतून बाहेर जाऊ लागला. जेव्हा कृतिका पटकन त्याच्याकडे आली, आर्यन, नको जाऊस. मी तुला सांगेन. मी फक्त 2 पाणीपुरी खाल्ले आहेत आणि दुसरे काही नाही. ती पुन्हा खोटे बोलली. आर्यन त्याच्या डोळा बारीक करत म्हणाला, तू खरं सांगत आहेस? तू आणखी काही खाल्ले नाहीस? कृतिका पटकन म्हणाली, फक्त एक छोटस पिझ्झा.
आणि एक छोटासा बर्गर. खरं सांगायचं तर मी दुसरे काही खाल्ले नाही. मग आर्यन चिडला. मी तुला स्पष्टपणे सांगितले होते की बाहेरचे काही खाऊ नको. मग तू का खाल्लेस? कृतिका निरागसपणे म्हणाली. मला खूप खायची इच्छा झाली होती. आता प्लीज रागवू नकोस ना. आणि मी पूर्णपणे ठीक आहे. कृतिकाचे शब्द ऐकून आर्यनने तिच्याकडे असे पाहिले की जणू काही तो तेच म्हणू इच्छित होता. हे स्पष्ट होते की तू किती ठीक आहेस मला माहीत आहे. आर्यनने कृतिकाला घेतले आणि तिला बेडवर बसवले आणि म्हणाला, तुला जे करायचे होते ते केले आहेस. आता जा आणि बेडवर शांतपणे झोप. आणि मी डॉक्टरांना फोन करूपर्यंत हलू नकोस. अशा म्हणत त्याने आपला फोन काढला आणि डॉक्टरांना फोन करायला सुरुवात केली. मग कृतिकाने त्याच्या हातातून फोन पटकन हिसकावून घेतला. आर्यनने तिच्या ह्या कृत्याबद्दल तिच्याकडे पाहिले. मग कृतिकाने पटकन म्हणाली, आर्यन, तुला डॉक्टरांना फोन करायची गरज नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. तिच्या वारंवार विनंतीवर आर्यन डॉक्टरांना फोन करत नाही. काही वेळानंतर रात्र झाली होती. कृतिका बेडवरून उतरून खाली जाणार होती तेव्हा आर्यन जेवणाची ताट घेऊन खोलीत आला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुला बेडवरून उठू नकोस असे सांगितलं होतं ना? आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका तोंड वाकडं करून म्हणाली, तू असं वागत आहेस जणू मी गरोदर आहे. मला काहीही झालेलं नाहीये. मी अगदी ठीक आहे. आता मला खाली जाऊ दे. पण कृतिकाच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने कृतिकाला जबरदस्तीने बेडवर बसवले आणि म्हणाला, जर तू गरोदर राहिलीस तर मी तुला खोली बाहेरही जाऊ देणार नाही. समजले? आता शांतपणे जेव. असे म्हणत त्याने जबरदस्तीने तिच्या तोंडात कारल्याची भाजी आणि भाकरीची एक तुकडा घातली. कृतिकाचे तोंड कडूपणाने भरले होते. फक्त कृतिकाच नाही, आर्यनने मानसीला देखील कारल्याची भाजी आणि भाकरी खायला दिली होती. कृतिका विचित्र चेहरे करत मोठ्या कष्टाने तोंडातले घास खात होती आणि मनात विचार करत होती की आज जेव्हा तिला उलट्या होत होत्या तेव्हा आर्यन तिला कारल्याची भाजी देत होता. जर ती चुकून गरोदर राहिली तर? तिच्या मनात हा विचार चालू होता. तिला वेदना होऊ लागल्या आणि ती स्वतःला आणि आर्यनला शिव्या देऊ लागली. मला पाणीपुरी खायची काय गरज होती रे देवा? आणि आर्यनला काय झाले काय माहीत? आणि तो मला कारलं खायला घालत आहे. तो स्वतः मात्र कालून हवं ते जीवन आलं असेल आणि मला हे खायला घालत आहे. पण कृतिकाला माहीत नव्हते की आर्यननेही आज हेच जेवण जेवले होते. जेव्हा तो त्याच्या कृतिकाला असे कडू जेवण खायला देत असताना तो स्वतः कसे चविष्ट जेवण खाऊ शकेल? आर्यनने तिला जबरदस्तीने संपूर्ण जेवण दिले आणि तिला खायला दिल्यानंतर त्याने तिला बेडवर झोपवले आणि तो तिला मिठी मारून झोपला. तर कृतिकाच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि असं विचार करत तीही झोपी गेली. पहाटेचे 4 वाजले होते. कृतिका डोळे उघडली आणि आर्यन तिला मिठी मारून झोपलेला दिसला. जणू ती रात्री पळून जाणार नाही. कृतिका हळूहळू त्याच्यापासून वेगळी होऊ लागली. मग झोपलेला आर्यनने हळूहळू डोळे उघडले आणि कृतिकाला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाला, काय झाले कृती? शांतपणे झोप. कृतिका म्हणाली, आर्यन बघ, सकाळ झाली आहे. मला उठू दे. मला सर्गी खायची आहे. आणि जर मी ती आता खाल्ली नाही तर रात्री चंद्र येईपर्यंत मी काहीही खाऊ शकत नाही. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यन सहज म्हणाला, तू कोणता उपवास ठेवतेस? आता शांतपणे झोप आणि मलाही झोपू दे. असं म्हणत आर्यन परत झोपी गेला. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका मनात म्हणाली, आर्यन मान्य करायला तयार नाहीये. हे उपवास किती महत्वाचा आहे हे कसे समजावून सांगू? मग तिच्या मनात काहीतरी आले आणि ती आर्यनला म्हणाली, ठीक आहे बाबा, मी उपवास ठेवणार नाही. मी वॉशरूमला जाणार आहे, मला सोड. आर्यनने कृतिकाला सोडले आणि म्हणाला, काय यार, ठीक आहे जा, पण लवकर ये. कृतिका हळूहळू मान हलवत बेडवरून खाली उतरली आणि वॉशरूममध्ये गेली. अर्ध्या तासानंतर कृतिका आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली आणि आर्यनकडे पाहून ती पटकन सोप्यावरून शॉपिंग बॅग उचलून चेंजिंग रूममध्ये गेली. काही मिनिटांनी कृतिका तयार झाली आणि चेंजिंग रूममधून बाहेर आली. तिने लाल रंगाची साडी घातली होती. हातात लाल रंगाच्या बांगड्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र होते.
मागे एक सिंदूर होता. ती नवविवाहित वधूसारखी दिसत होती. कृतिकाने आर्यनला पाहिले आणि हळूच खोलीचा दरवाजा उघडला आणि खाली गेली. जिथे मानशी, सुरेखा आणि मनीष डायनिंग टेबलावर बसले होते. कृतिकाने त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले आणि दोघांनीही तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर कृतिकाने तिच्या जागी बसली आणि तिने सरगी खाण्यासाठी हात पुढे करताच तिला आर्यनचा आवाज ऐकू आला. मी तुला उपवास करू नको म्हणून सांगितले होते ना. आवाज ऐकून कृतिकाने चेहरा बारीक करून स्वतःशीच म्हणाली, देवा, आर्यन आला. मी सुरू करण्यापूर्वीच तो माझा उपवास सोडेल. असे म्हणत तिने घाबरून आर्यनकडे पाहिले आणि बनावट्ट हास्य करत म्हणाली, आर्यन, तू इथे इतक्या लवकर कसं उठलास? कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यनने तिच्याकडे पाहिले आणि येऊन तिचं शेजारी बसला आणि कृतिकाला बोवया उंचावत म्हणाला, बायको, तू विसरलीस की मी रोज पहाटे 4 वाजता उठतो? मानशीने कृतिकाकडे पाहिले आणि आर्यनला हसून म्हणाली, ब्रो, तुला माहिती आहे की कृती तुझी खूप कौतुक करत होती? मानसीचे बोलणे ऐकून आर्यनने आश्चर्याने कृतिकाकडे पाहिले. आर्यनने तिच्याकडे पाहिले, जी त्याला टाळण्याचे निमित्त शोधत होती. मग आर्यन म्हणाला, माझ्या बायकोने माझे कौतुक केले हे शक्य नाही. जरी संपूर्ण जग पेटले आणि तिला माझे कौतुक करण्यास सांगितले तरीही ती माझे कौतुक करणार नाही. असे म्हणत तो कृतिकाला शांत स्वरात पुन्हा एकदा विचारले, तू इथे काय करत आहेस? कृतिका आर्यनला टाळण्याचे निमित्त शोधत होती. त्याचे शब्द ऐकून तिने त्याच्याकडे पाहिले आणि न घाबरता म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? मी काय करत आहे तुला दिसत नाही? मी सरगी खात आहे. आर्यन म्हणाला, मी तुला मनाई केली होती की तू उपवास करू नकोस, हो ना? हो, मला माहीत आहे, पण मी उपवास तुझ्यासाठीच करत आहे. आजच्या दिवशी मला नको म्हणून सांगू नको. प्लीज आर्यन, मी रिक्वेस्ट करते ना तुला. मग आर्यन तिच्या रिक्वेस्टसाठी हो म्हणून मान हलवतो. मग थोड्या वेळाने सगळे आपापल्या कामाला निघून गेले. कृतिका देवपूजा करत होती तेव्हा अचानक चक्कर येऊन पडली. कृतिकाला पाहून आर्यन धावतच आला आणि तिला उचलून घेत म्हणाला, कृतिका, काय झाले तुला? डोळे उघड ना. आई, बाबा, मानसी, लवकर या, कृती पडली आहे. असे म्हणत तो तिला घेऊन बेडरूममध्ये गेला. आर्यनने कृतिकाला खोलीत आणले आणि तिला बेडवर झोपवले आणि नाईट स्टँडवर ठेवलेला पाण्याचा ग्लास मधून पाणी घेत तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडू लागला. सगळे तिथे उभे होते. खरं तर सगळेच घाबरले होते. मग कृतिकाचे डोळे हळूहळू उघडू लागले. तिने डोळे उघडले आणि आश्चर्याने स्वतःकडे आणि नंतर सर्वांकडे आणि शेवटी आर्यनकडे पाहिले, जो तिच्याकडे रागाने पाहत होता. हे पाहून कृतिका मनात म्हणाली, मी पूजा करत होते, मी खोलीत कशी काय आले? आणि आर्यन माझ्याकडे असे का पाहत आहे? तिने विचार करत उठण्याचा प्रयत्न केला. आर्यनने तिच्या पाठीमागे उशी ठेवली आणि तिला पाणी देऊ लागला. मग कृतिका म्हणाली, तुम्ही लोक इथे का आहात आणि मी इथे कशी आले? आर्यनने कृतिकाकडे रागाने पाहिले. आधी शांतपणे पाणी पी. आर्यनचा राग पाहून कृतिका तिच्याकडे पाहणाऱ्या इतरांकडे पाहत होती. कृतिका पुन्हा विचारली, तुम्ही असं का बघताय? पण मला काय झाले? ह्यावेळी कृतिकाचा प्रश्न ऐकून मानसी तिला म्हणाली, काही नाही कृती, तू बेशुद्ध झाली होतीस ना म्हणून. आर्यन रागातच म्हणाला, तुला कळले ना काय झाले? आता शांतपणे पाणी पी. मी तुला आधीच उपवास करू नको म्हणून सांगत होतो, पण तू ऐकली तर ना? आर्यनचे बोलणे ऐकून सुरेखा देखील कृतिकाला म्हणाली, हो बाळा, जर तू आजारी होतीस तर उपवास करण्याची काय गरज होती? पण कृतिका काहीच बोलली नाही. मान खाली घालून बसली होती. आर्यन म्हणाला, आई, मी तिला नको म्हणून सांगत होतो ना, पण ती कधीच कोणाची ऐकत नाही. तिला नेहमीच स्वतःचे ऐकायचं असते. इतके वेळा सर्वांचे बोलणे ऐकत असलेली कृतिका आर्यनशी बोलणारच होती तेव्हा आर्यनने तिच्याकडे रागाने पाहिले आणि तिला गप्प केले. आता तू काहीही बोलणार नाहीस, आता शांतपणे पाणी पी, असे म्हणत त्याने तिला जबरदस्तीने पाणी प्यायला लावले. कृतिका मनातल्या मनात त्याला शिव्या देऊ लागली. आर्यन मानसीला म्हणाला, मानसी, पटकन ज्यूस घेऊन ये. आर्यनचे बोलणे ऐकून मानसीने लगेच मान हलवली
आणि खोलीतून बाहेर पडून स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने मानसी आर्यनकडे ज्यूसचा ग्लास दिला. लगेच त्याने ज्यूसचा ग्लास कृतिकाचं तोंडाला लावला आणि तिला पुन्हा जबरदस्तीने प्यायला लावले. मग आर्यनने ज्यूसचा ग्लास आणला आणि नाईट स्टँडवर ठेवला. मानसीने आधीच डॉक्टरांना कळवले होते. डॉक्टर अजून आले नव्हते म्हणून आर्यन पुन्हा डॉक्टरांना फोन करू लागला. मग कृतिका आर्यनला म्हणाली, मी पूर्णपणे ठीक आहे. तू डॉक्टरांना का बोलवले आहेस? तेवढ्यात डॉक्टर पण आले. आर्यन डोळे मोठे करून कृतिकाकडे पाहतो. लवकर स्वतःची तपासणी करून घे आणि जर काही गडबड झालं असेल तर मी तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेन. नंतर तिथे आरामात मी पूर्णपणे ठीक आहे असे म्हणत राहा. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका वाईट चेहरा करते. तू खूप वाईट आहेस. काल तू मला कारल्याची भाजी खायला दिलं आणि आता तू डॉक्टरांना फोन केला. मी तुझ्याशी बोलणार नाही. आर्यन कृतिकाला वॉर्निंग देतो. जर तू स्वतःची तपासणी करून दिली नाहीस तर तुला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास मला काहीच हरकत नाही. आर्यनची वॉर्निंग ऐकून कृतिकाचा चेहरा फिकट पडला. महिला डॉक्टर तिच्याकडे आली. डॉक्टरांना पाहून कृतिका मनात म्हणू लागली, त्यात दया माया अशी काही नाहीये. प्लीज देवा, मला इंजेक्शनपासून वाचव. महिला डॉक्टर कृतिकाची नाडी तपासते आणि कृतिकाला म्हणाली, आता तुम्हाला कसे वाटते? डॉक्टरांचे बोलणे ऐकून कृतिका पटकन बोलते, डॉक्टर मी आता पूर्णपणे ठीक आहे. तुम्ही आर्यनला सांगा की तो माझे ऐकत नाहीये. कृतिका अजूनही बोलत होती तेव्हा आर्यन तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, तू जरा शांत राहा आणि डॉक्टरांना त्यांचे काम करू दे. डॉक्टरांकडे पाहून आर्यन म्हणाला, काय झाले डॉक्टर? कृतिका ठीक आहे ना? डॉक्टर कृतिकाला सांगते की तुमचा हस्बंड अगदी बरोबर सांगत होते. तुम्ही या स्थितीत उपवास करू नये. डॉक्टर काय म्हणतात ते कोणालाच समजत नाही. मग कृतिका त्यांना विचारते, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सगळे उपवास ठेवतात ना, मग मला काय झाले? तेव्हाच आर्यन थोडे घाबरून डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर काय झाले? कृतिका ठीक आहे ना? आर्यनचे दुःख पाहून डॉक्टर हसत म्हणाले, कंग्रॅच्युलेशन मिस्टर आर्यन, तुमची वाईफ प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकून जिथे काही वेळापूर्वी सर्वांचे चेहरे स्तब्ध झाले होते तिथेच डॉक्टरांचे शब्द ऐकून त्यांचे चेहरे उजळले. तर कृतिका डॉक्टरांचे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाली. आर्यन पुन्हा पुष्टी करतो आणि डॉक्टरांना विचारतो, तुम्हाला खात्री आहे का डॉक्टर कृतिका प्रेग्नेंट आहे? आर्यनचे शब्द ऐकून ती हसत हसत म्हणाले, हो मिस्टर शिंगानिया, तुमची वाईफ प्रेग्नेंट आहे. मी काही औषधं लिहून देईन जी तुम्ही वेळेवर देत राहा आणि तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. ओके, आता मी निघते. कृतिका अजूनही धक्क्यात होती. सर्वजण तिच्याकडे हसत हसत पाहत होते आणि तिचे अभिनंदन करत होते. ती शांतपणे सर्वांकडून अभिनंदन घेत होती. काही वेळाने सर्वजण खोलीतून बाहेर पडले जेणेकरून कृतिका थोडी विश्रांती घेऊ शकेल. आता खोलीत फक्त कृतिका आणि आर्यन उरले होते. आर्यन खूप खुश होता आणि तो कृतिका जवळ येऊन बसला आणि तिच्या हनवटीवर ओठ ठेवत म्हणाला, आय लव्ह यू बायको, आय लव्ह यू सो मच. मी किती खुश आहे हे तुला सांगू शकत नाही. त्याने कृतिका देखील लाजून मान खाली घातली आणि आय लव्ह यू टू म्हणत त्याच्या मिठीत घुसते. बाहेर हॉलमध्ये सर्वजण खाणे-पिणे थांबवून आनंदाने नाचत होते. सर्वात आनंदी मानशी होती. शेवटी ती आत्या होणार होती. मानशी म्हणाली, आज मी खूप आनंदी आहे. शेवटी मी आत्या झाली आहे. मी खूप आनंदी आहे. यश आनंदाने उड्या मारत होता. मी मामा झालो आहे आणि मी अंकल असे म्हणत अक्षत आत आला. त्याला येताना पाहून मानशीने पटकन जाऊन त्याला मिठी मारली. अक्षत हसला आणि तिचं डोक्यावर चुंबन देत तिला म्हणाला, कंग्रॅच्युलेशन मानसी, आत्या झाल्याबद्दल. सर्वांना भेटल्यानंतर तो कृतिकाचे अभिनंदन करण्यासाठी आर्यनच्या खोलीत गेला. म्हणजेच हसत कृतिकाला म्हणाला, कंग्रॅच्युलेशन भाऊ अँड वहिनी. अक्षतचे बोलणे ऐकून कृतिका हलके स्मितहास्य करत म्हणाली, थँक्यू. पण आजकाल तू मला का दिसत नाहीस? कुठे असतोस? अक्षत हळू आवाजात म्हणाला, काही नाही वहिनी,
मी जरा कामात व्यस्त होतो. कृतिकाला पाहून आर्यन अक्षतला म्हणतो, अक्षत, बाहेर जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. असे म्हणत तो खोलीतून बाहेर जाऊ लागला. अक्षतही त्याच्या मागे खोलीतून बाहेर जाऊ लागला. काही मिनिटांनी आर्यन आणि अक्षत दोघही स्टडी रूम मध्ये होते. अक्षत आर्यनला विचारतो, काय झाले भाऊ, तुला माझ्याशी काय बोलायचं आहे? आर्यनने अक्षतच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्याचे कडक आवाजाने अक्षतला विचारले, काल तू एका मुलीसोबत शॉपिंगला गेला होतास? अक्षत, बोल, काल तू कुठे होतास? त्याचा प्रश्न ऐकून अक्षतने आर्यनकडे आश्चर्याने पाहिले. आर्यनने त्याला ह्यापूर्वी कधीही प्रश्न विचारला नव्हता. मग तो आज अचानक त्याला प्रश्न का विचारत आहे? अक्षतने आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तो विषय वळवण्यासाठी म्हणाला, भाऊ, हा कसला प्रश्न आहे? अक्षयचे शब्द ऐकून आर्यनचे भाव अजिबात बदलले नाही. ह्यावेळी त्याने थेट अक्षतला विचारले, काल तुझ्यासोबत मॉलला आलेली मुलगी कोण होती? आर्यनच्या तोंडून मुलगी हे शब्द ऐकून त्याला खात्री पटली की आर्यनने त्याला काल पाहिले असेल आणि म्हणूनच तो त्याला विचारत आहे. ते मी, असं करत डोळे खाली करून अक्षत शांत उभा राहिला. अक्षत, मी तुला काय विचारतोय, ती मुलगी कोण होती? तुझी गर्लफ्रेंड होती का? अक्षत पटकन म्हणाला, भाऊ, पण मी तुला आता काहीही सांगू शकत नाही. अक्षतचे शब्द ऐकून आर्यन काही वेळ गप्प बसला. कदाचित तो अक्षतकडून ह्या उत्तराची अपेक्षा करत नसेल. काही वेळ शांत राहिल्यानंतर त्याने पुन्हा अक्षतला विचारले, ती तुझी गर्लफ्रेंड आहे का? तू तिच्यावर प्रेम करतोयस का? ह्यावेळी अक्षत हळुवारपणे बोलला, मला माहित नाही भाऊ, पण ती माझ्या खूप जवळ आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती माझ्यावर प्रेम करते की नाही हे मला माहीत नाही. मला फक्त एवढेच माहीत आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आर्यनने अक्षतच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला म्हणाला, तुला माहिती आहे की आई आणि बाबा खूप काळजीत आहेत आणि त्याने मला तुला लग्नासाठी पटवून देण्याची जबाबदारी दिली आहे. पण तू काळजी करू नकोस. मी ह्याबद्दल आई आणि बाबांसोबत बोलेन. पण त्यांच्याशी बोलण्यापूर्वी मला त्या मुलीला भेटायचं आहे. मला त्या मुलीबद्दल सगळं काही जाणून घ्यायचे आहे. त्याचे बोलणे ऐकून अक्षत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जर तुला ती मुलगी आवडली नसेल तर तू तिला माझ्याशी लग्न करून देणार नाहीस का? अक्षतचे बोलणे ऐकून त्याने आर्यन त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, तुझी चॉईस नाकारणारा मी कोण आहे? जर ती मुलगी हो म्हणाली तर मी तिच्याशी बोलेन आणि तिच्या घरी तुझ्यासाठी प्रपोजल घेऊन जाईन आणि आई बाबांशीही बोलेन. पण जर ती मुलगी नाही म्हणाली तर तुला तिला सोडावे लागेल. आर्यनचे बोलणे ऐकून अक्षत आत्मविश्वासाने म्हणाला, मला खात्री आहे की ती हो म्हणेल आणि तुझं मन देखील जिंकेल. माझी मिस ब्युटी खूप आकर्षक आहे हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जी आर्यनलाही स्पष्ट दिसत होती. अक्षत थोडा काळजीने म्हणाला, पण भाऊ, तू तिला आत्ता भेटू नकोस. अक्षतचे बोलणे ऐकून आर्यन आश्चर्याने अक्षतकडे पाहू लागला. अक्षतला वाणीची आठवण येऊ लागली. ती कशी घाबरते असं विचार करत तो आर्यनला म्हणाला होता, ठीक आहे अक्षत, मी तिला फक्त तू म्हणशील तेव्हा भेटेन. मग अक्षत हसला आणि आर्यनला मिठी मारली आणि म्हणाला, भाऊ, माझं मुद्दा समजून घेण्याबद्दल थँक यू सो मच. मी याबद्दल टेन्शनमध्ये होतो. मला माहीत नाही की कोणी मला समजून घेईल की नाही, पण आता मी टेन्शन फ्री आहे. आर्यननेही अक्षतला मिठी मारली आणि त्याला म्हणाला, मी तुझ्या पाठीशी असताना तुला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेण्याची गरज नाही. मग अक्षत हसला आणि दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि स्टडी रूम मधून निघून गेले. कृतिका खोलीत बसून काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात दारावर कोणीतरी वाजवले. कृतिका तिच्या विचारांमधून बाहेर आली आणि तिने दाराकडे पाहिले. राहुल आणि विकी तिथे उभे होते. त्या दोघांना पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती गमतीने त्या दोघांना म्हणाली,
तुम्हा दोघांनाही माझ्या खोलीत प्रवेश करण्याची परवानगी कधीपासून मागायची गरज पडली? राहुल आणि विकी आत जातात आणि राहुल विनोदी स्वरात कृतिकाला म्हणतो, तू आर्यन शिंगाणेशी लग्न केल्यापासून? असं म्हणत तो तोडे हसतो. त्याला हसताना पाहून कृतिका आणि विक्की हसायला लागतात. तोडे हसल्यानंतर कृतिका त्यांना विचारते, तुम्ही कसे आहात? तुमच्या दोघांच्या आयुष्यात कोणी गर्लफ्रेंड आहेत का? कृतिकाचे बोलणे ऐकून राहुल सोप्यावर जाऊन शांत बसला. कृतिकाला दिसले की नेहमीच विनोद करणारा विक्की थोडं अस्वस्थ आणि दुःखी होता. म्हणून तिने विक्कीला विचारले, तुला काय झाले? तू इतकं टेन्शन मध्ये का? कृतिकाचे शब्द ऐकून विक्की हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, असं काही नाही यार, पण कंग्रॅच्युलेशन. कृतिका हसत थँक्यू म्हणाली. राहुलकडे पाहून तोंड वाकडं करून म्हणाली, तू इथे आल्यापासून मी पाहते तू का शांतच आहे आणि तू मला कंग्रॅच्युलेशन केलेस का? कृतिकाला निरागस मुलांसारखे प्रश्न विचारताना पाहून राहुल आणि विकी हसायला लागले. राहुल हसत म्हणाला, कंग्रॅच्युलेशन. मी तुला एक गोष्ट सांगू, तुझं आर्यन खरोखर खूप मोठा चिडकू आहे. तू जेव्हा जेव्हा मला भेटायला येते तेव्हा तो तुझ्या पाठीमागेच असतो, पण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणूनच एवढं सगळं ऐकूनही तो तुझ्यावर विश्वास ठेवतो. राहुलचे बोलणे ऐकून कृती आर्यनला आठवते आणि म्हणते, तुम्हाला माहिती आहे, तो माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणूनच तो माझ्यावर खूप प्रेम करतो. कृतिकाचे बोलणे ऐकून राहुल आणि विकी दोघही हसले. राहुलला आर्यन आणि कृतिकाच्या नात्यात काहीच अडचण नव्हती. जेव्हा ते दोघही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. आधी तो कृतिकाला त्याच्यापासून वेगळे करू इच्छित होता. जेव्हा त्याला कळले की आर्यनने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले आहे, पण जेव्हा त्याला कळले की कृतिका आर्यनवर प्रेम करते, तेव्हा तो दोघांच्याही मार्गावरून आपोआप माघारी गेला. पण कृतिकाला काहीतरी गडबड आहे असे वाटले आणि तिने विक्कीला विचारले, खरं सांग, काय प्रकरण आहे? तू थोडी टेन्शन मध्ये आहेस असे दिसते मला. ह्यावेळी विकी काहीही लपवू शकला नाही आणि त्याचे डोळे पाणवले. तो कृतिकाला म्हणाला, कृतिका, शिकाबद्दल काहीही कळू शकले नाही. त्यांच्या घराकडे जाऊन पाहिले पण तिच्या काहीच पत्ता लागला नाही. मला काय करावे हे समजत नव्हते. मी पोलिसांची मदतही घेतली पण ती सापडली नाही. विकीचे बोलणे ऐकून कृतिकाही काळजीत पडली आणि बेडवरून उठून विकीच्या जवळ आली आणि त्याला सांत्वन देत म्हणाली, काळजी करू नको विकी, आपण शिकाला शोधू. कृती, शिकाला कसे शोधायचे ते आम्हाला समजत नाही. विकीला एकदा तिचा फोन आला आणि ती खूप काळजीत होती. तेव्हापासून तिच्याबद्दल काहीही कळले नाही. राहुल विकीकडे येत म्हणाला. हे ऐकून कृतिकाही काळजीत पडली आणि विकीला म्हणाली, विकी, देवावर विश्वास ठेव. सिका ठीक असेल. आपण तिला सगळे शोधू. मी ह्याबद्दल आर्यनशी बोलेन. तेवढ्यात खोलीत एक आवाज आला. तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे? कशाबद्दल बोलायचं आहे? आवाज ऐकून तिघेही घाबरले आणि त्यांनी आर्यनला दाराशी उभा असलेला राहुल आणि विकीकडे सौम्य रागाने पाहत असल्याचे पाहिले. आर्यन खोलीत आला. राहुल आणि विकीकडे दुर्लक्ष केले आणि कृतिका जवळ आला आणि तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणाला, कृती, आता आमचे बाळ येणार आहे म्हणून त्याला खांद्यावरून फिरवायला मामा असायला हवा. त्याने राहुल आणि विकीकडे पाहिले आणि हसले. कृतिकाला त्याचा अर्थ समजला नाही आणि ती आर्यनला म्हणाली, आमचे बाळ अजून जन्मलेले नाही आणि दुसरी म्हणजे त्याचे मामा यश आहे. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यनने तिला आपल्याकडे वळवले आणि तिच्या डोळ्यात पाहून प्रेमाने म्हणाला, हो ग, तो इतका लहान आहे, तो आपल्या बाळाची कशी काळजी घेईल? तुझे दोन्ही मित्र आपल्या बाळाचे मामाच आहेत ना? हे बोलल्यानंतर तो राहुल आणि विकीला चिडवत हसू लागला. त्याचे बोलणे ऐकून कृतिकाला हसावे की रडावे हे समजत नव्हते. राहुल आणि विकी यांना आर्यन कसा आहे हे आधीच माहीत होते, म्हणूनच दोघांनाही काही फरक पडला नाही. मग कृतिका विषय बदलून आर्यनला म्हणाली, चला खाली जाऊया, मला खूप भूक लागली आहे. आर्यननेही काहीही न बोलता
तिचे हात धरून तिला खाली घेऊन जाऊ लागला. राहुल आणि विकी देखील त्यांच्या मागे जाऊ लागले. डायनिंग टेबलावर सर्वजण बसून जेवण करत होते. आर्यन स्वतः जेवणाऐवजी कृतिकाला जेवू घालत होता. कृतिकाला सर्वांसमोर आर्यनच्या हातातून जेवण खाण्याची खूप लाज वाटत होती. तिच्या समोर तिचे सासू सासरे, आई आणि वडील आणि तिचे मित्र बसले होते. तिने आर्यनला सांगितलेही नव्हते की ती त्याच्या हाताने जेवेल. पण आर्यन हा आर्यनच आहे. त्याने तिला गप्प बसवले आणि पुन्हा त्याच्या हाताने तिला खायला घालू लागला. त्याचा असे करण्यात कुणालाही काही अडचण नव्हती. रेखा आणि अनुज त्यांच्या जावयाला त्यांच्या मुलीची इतकी काळजी घेताना पाहून हसले. जेवताना कृतिका आर्यनला म्हणाली, आर्यन, मी जेवेन, तूही जेव, कारण तूही सकाळपासून काही खाल्ले नाहीस. आर्यन कृतिकाच्या तोंडात घास भरवत म्हणाला, आधी मला तुला खायला देऊ दे, मग मी जेवेन. पण कृतिका आर्यनपेक्षा कमी हट्टी नव्हती. तिनेही आर्यनला स्वतःच्या हातांनी खायला घालायला सुरुवात केली. आता दोघंही एकमेकांना खाऊ घालत होते. मानशी त्यांना पाहून कल्पना करू लागली की राहुल आणि मानशीचे लग्न झाल्यावर तेही एकमेकांना इतक्या प्रेमाने खाऊ घालतील. फक्त हा विचार करत ती लाजली आणि शांतपणे त्याचे जेवण करणारा राहुलकडे पाहत होती. काही वेळाने सर्वांनी जेवण केले. राहुल, विक्की, रेखा, अनुज आणि यश तिथून निघाले तेव्हा मनीष त्यांना थांबवत म्हणाले, रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे जाणार आहात? माझी ऐका आणि आज रात्री तुमच्या मुलीसोबत राहा आणि तसे हे घरही तुमचेच आहे. मनीष यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अनुज कृतिकाकडे पाहत म्हणाले, खूप खूप धन्यवाद, पण आपण निघू आणि यशची ही शाळा आहे, आम्ही येतो असं म्हणत अनुज रेखा आणि यशला पण सोबत घेऊन तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर राहुल आणि विक्की देखील गाडीने त्यांच्या घरी निघून गेले. कृतिका तिच्या खोलीत उभी राहून विकीच्या बोलण्याबद्दल विचार करत होती. तेवढ्यात तिला तिच्या पोटावर कोणाचे तरी थंड हात जाणवले. कृतिकाच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले आणि काहीतरी विचार करून ती आर्यनकडे वळली आणि त्याला म्हणाली, आर्यन, मला तुझी मदत हवी आहे. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यनने आपले दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती ठेवले आणि तिला थोडे जवळ ओढत म्हणाला, हा बोल, पण त्याआधी तू कपडे बदल, कारण साडी खूप जड आहे. कृतिकाने आग्रह धरला आणि आर्यनला म्हणाली, नाही, आधी तू माझे ऐक. कृतिकाचे म्हणणे ऐकून आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो कृतिकाच्या कानात हळूच म्हणाला, जर तुला स्वतः कपडे बदलायचे नसतील तर ठीक आहे, मी मदत करेन. असे म्हणत त्याने कृतिकाच्या कानावर एक हलकेसे चुंबन घेतले. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिकाचे कान तापले आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने पटकन आर्यनला ढकलले आणि बाथरूममध्ये पळाली. कृतिकाला इतक्या घाईत पाहून आर्यन हसला. मग त्याला काहीतरी आठवले आणि तो लॅपटॉप घेऊन त्याच्या बेडवर बसला. काही वेळाने कृतिका कपडे बदलून बाहेर आली. तिने हलक्या गुलाबी रंगाची कुर्ती आणि पांढरा प्लाझो घातला होता. जेव्हा तिने आर्यनला काम करताना पाहिले तेव्हा ती शांतपणे बेडवर आली आणि आर्यनच्या जवळ बसली आणि तिचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. आर्यन काहीही बोलला नाही आणि शांतपणे त्याचे काम करत राहिला. काही मिनिटांनी त्याला कृतिकाने काय म्हणले होते ते आठवले आणि कृतिकाकडे पाहून त्याने विचारले, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते, सांग काय झाले. आर्यनचे म्हणणे ऐकून कृतिकाने तिचे डोके त्याच्या खांद्यावरून उचलले आणि त्याचा लॅपटॉप त्याच्या मांडीवरून काढून बेडवर ठेवली आणि आर्यनला म्हणाले, तू मला एक मुलगी शोधण्यास मदत करू शकशील का?